चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुलुक महाराष्ट्रामध्ये कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणातील आता आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय। मारहाण करण्याआधी आरोपी गोकुळ झा यानं सोनालीला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली होती। तसंच तो वारंवार सोनालीच्या अंगावर धावून जात होता, पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला रोखलं। पण त्यानंतरही आरोपी गोकुळ काही शांत झाला नाही। धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या सोनालीनं गोकुळच्या आईच्या कानशिलात लगावली। त्यानंतर गोकुळनं सोनालीला जबर मारहाण केली आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो वारंवार गोकुळ जो होता तो सोनालीच्या अंगावरती धावून येत होता। पण त्यानंतर सोनालीने देखील संतापून गोकुळच्या आईच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर गोकुळ हा संतापला आणि त्याने सोनालीच्या अंगावरती धाव घेऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाण प्रकरणातला एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला गोकुळ हा वारंवार रिसेप्शनी सोनालीच्या अंगावरती धावून जात होता, तिला शिवीगाळ करत होता आणि त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला आवरलं आणि बाहेर पाठवलं। त्याच दरम्यान सोनालीनं गोकुळच्या आईच्या कानशिलात लगावली आणि हे ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर संतापून तो आतमध्ये आला आणि त्याने सोनालीला जबरदस्त मारहाण केली। एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तू त्याच्या आईला मारते आणि मग तो तुला मारतोय, असं त्यांचा आरोप आहे। त्या जो पेशंट आहे गोकुळ झा म्हणून, त्याला मी आतमध्ये जायला नकार दिला, त्यामुळे त्यांनी मला आई बहिणीवर शिवागाळी केली। शिवागाळी केल्यानंतर मी त्याला फक्त एवढंच बोलली की तुला काही मॅनर्स वगैरे ऐकत नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता। तर त्या रागामध्ये मला एवढं मारलं की त्या मारहाणीमध्ये माझा जीवसुद्धा जाऊ शकला असता आणि त्याच्या घरवाल्यांची एवढी पण हिंमत असती तर त्यांनी त्याला थांबवायला पाहिजे होतं ना। त्यांनी पळून का लावलं त्याला? त्याची वहिनीच एकटी मला तिथं भेटली, तर मी माझा हात उगारला त्यांच्यावर, का तर तुम्ही तिला थांबवलं का नाही, तुम्ही पळून का लावला, हाच उद्देश आहे। पण मग सुरुवातीला तू मारलं त्याला आणि त्यानंतर तूने मारलं, त्याने तुला मारलं? त्यांनी मला आधी शिव्यागाळी केल्या, माझ्यावर मारहाण केली। म्हणजे तुझं म्हणणं आहे की त्याने सुरुवातीला तुला मारलं, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, केबिनमध्ये जायचा प्रयत्न केला आणि म्हणून मग तू तुझी प्रतिक्रिया दिली, बरोबर आहे? सीसीटीव्ही फुटेज तू पाहिलं ते जे आले तू मारतेस ते? नाही। आता त्यांचं जो आरोपी आहे त्याचं असं म्हणणं आहे की तू हे सर्व केल्यामुळे तू त्याच्या आईला मारलं म्हणून त्याने सगळा प्रकार केला। तुम्ही सीसीटीव्ही फुटेज सरांकडनं घेऊ शकता जाऊन, आणि यामध्ये माझी काही चुकी आहेच नाही, ती सगळी चुकी ती त्याचीच आहे। कारण माझं जे काम आहे ते मी करत होते। मला सरांनी तिथनं आतून मला सांगितलं की पेशंट थांबवा, तुम्ही वाटतं सरांना समोर उभं करून सरांची पण जबान घेऊ शकता। तुम्ही पहिल्यापासून पूर्ण सीसीटीव्ही चेक करा, आम्हाला सांगायची पण गरज लागणार नाही। तुम्ही पूर्ण सीसीटीव्ही चेक करा, तुम्हाला कळेल। ज्या वेळेस या तिघांनी मिळून त्याची आई, त्याची वहिनी, त्याचा भाऊ या लोकांनी त्याला पळून लावले, त्याच्यानंतर तिने हे केले। ते पळून लावत होते म्हणून लावलंय त्याला, डायरेक्ट त्या लोकांनी बाहेर काढलंय, त्याला पळून लावलंय। मार लागलेला आहे आणि त्याच्या आता हातामध्ये फ्रॅक्चर आलेला आहे। बाकी आता परिस्थिती त्याची सुधार झालेली आहे थोडीफार आणि सध्या तर ठीक आहे आता त्याच्या परिस्थिती। तिचा मान अजून तिला हलवता येत नाही, तर माने संदर्भात स्पाझम आहे, ते मार लागल्यामुळे ना त्याचा नेकमध्ये थोडा स्पाझम बसला आहे। ते आता सध्या परिस्थिती ठीक आहे, तर थोडा टाइम त्यामुळे काही गंभीर पुढे परिणाम होऊ शकतो। आता MRI करून समजेल त्यामध्ये काय होणार काय।